श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 16 मे वार शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे शनी अमावस्या, त्याचबरोबर शनी जयंती. तर उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये आवर्जून सेवा आणि उपाय जे आहेत तर ते आवर्जून करायचे आहे, कारण की हा दिवस जो आहे ना तर तो अतिशय अत्यंत प्रभावशाली मानला जातो. या दिवशी आपण आपल्या घरामध्ये जी काय सेवा करतो, उपाय करतो, तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला कितीतरी शीघ्रपटीने प्राप्त होत असतं. त्याचबरोबर आता आपल्या मुलांवरून, आपल्या मुलांच्या जीवनामध्ये जी काय अडचणी, अडथळे, जसं की नजरबाधा असेल, आपल्या मुलांना लागत असते, त्यासाठी खास करून आपल्याला आपल्या मुलांवरून काही वस्तू ज्या आहेत तर त्या ओवाळून टाकायच्या आहे. कारण बघा, योगायोग हा योग जो आहे ना तर तो तब्बल 13 वर्षांनी जुळून आलेला आहे आणि ही वैशाख अमावस्येला जी काय आपण उपाय करतो, सेवा करतो, तर त्याचं नक्कीच फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं. कारण की यंदाची वैशाख अमावस्या ही शनिवारी आलेली आहे, त्यामुळे ही शनी अमावस्या असणार आहे. शनी जयंती आणि शनी अमावस्या हा अतिशय अत्यंत दुर्मिळ योग जुळून आलेला आहे. या दिवशी आपल्याला काहीही जमलं नाही तरी देखील आपल्याला आपल्या मुलांवरून एक वस्तू जी आहे तर ती ओवाळून टाकायची आहे, ज्यामुळे आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी भरभरून अशी प्रगती होईल. त्यांच्या जीवनामध्ये जे काही अडचणी, अडथळे, समस्या आहेत तर त्या दूर होतील. सोबतच शनिदेवांच्या आशीर्वादाने त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल. प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी, त्यांना भरभरून यश मिळावं, आपल्या मुलांच्या जीवनातील अडचणी, अडथळे, संकटे दूर व्हावी, त्यांना कधीही कोणत्याही गोष्टीचा त्रास होऊ नये. बऱ्याच वेळेला मुलांना नजर दोष निर्माण होत असतो आणि मग याचा त्यांना त्रास होत असतो. आपली लहान मुलं असतील किंवा ती किरकिरपणा करत असतील, हट्टीपणा करत असतील, रागराग करत असतील, मोठी मुलं असतील, त्यांना हवं तसं यश जे आहे तर ते मिळत नसेल, त्यांच्या जीवनामध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतील. म्हणून आपल्याला आपल्या मुलांवरून एक वस्तू जी आहे तर ती उद्या अमावस्या असल्यामुळे एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून ओवाळून टाकायची आहे. आता आपल्याला ही वस्तू जी आहे तर ती ओवाळून टाकायचीच आहे. हा उपाय कोणी करावा, कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम शनेश्वराय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, हा उपाय कोणी करावा तर आई वडील करू शकतात. त्याचप्रमाणे तुमची मुलं जर मोठी असतील, मुली मोठ्या असतील तर त्या स्वतः जर करण्यासारख्या असेल तर त्यांनी हा उपाय स्वतः केला तरी देखील चालणार आहे, काही अडचण नाही. आपलं एक मूल असेल तरी आपल्याला हा उपाय करता येतो. 2 मुलं मुली असतील तरी देखील हा उपाय करता येणार आहे. मुलगा असेल तर आपण हा उपाय करू शकता आणि जरी मुलगी असेल तरी देखील उपाय करू शकता. आता लहान मुलांपासून ते अगदी मोठ्या मुलांपर्यंत, जसं की नोकरी करणाऱ्या मुलांसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो नक्कीच करू शकता. प्रत्येकांसाठी आपल्याला जेव्हा हा उपाय करायचा आहे त्यावेळेला प्रत्येक मुलाला आपल्याला वेगवेगळं बसवायचं आहे. साहित्य घेऊन आपल्याला हा उपाय करायचा आहे. जसे की आपलं 2 मुलं असतील तर 2 वेळेला आपल्याला हा उपाय करणं लागणार आहे. असं अजिबात करायचं नाही की 2 मुलं आहे, आपल्याला एकाच वेळी आपल्याला बसवायचं आणि आपण एकाच साहित्याने दोघांवरनं ओवाळून घ्यायचं, उतारा करायचा. असं न करता आपल्याला प्रत्येकासाठी हा जो उपाय आहे ना तर तो वेगवेगळं साहित्य घ्यायचं आहे आणि वेगवेगळा उपाय करायचा आहे. कोणत्या
कोणकोणत्या गोष्टीसाठी आपण हा उपाय करू शकता, तर हा उपाय आपण जर केला तर मुलांच्या जीवनातील कोणत्या समस्या नष्ट होतात. बऱ्याच वेळेला काय होतं की बघा, आपल्या घरामध्ये कुणी ना कुणी सतत येत असतं आणि काही लोक जे आहेत तर त्यांच्या मनामध्ये आपल्या मुलांबद्दल कपट भावना, वाईट भावना असते. आपल्या मुलांचं तोंड देखलं कौतुक केलं जातं, परंतु माघारी मनामध्ये वाईट भावना असते. त्यामुळे नजर दोष जे आहे तर ती आपल्या मुलांना होऊ शकते. तसेच मुले जेव्हा शाळेमध्ये, कॉलेजमध्ये जातात त्यावेळी सुद्धा कधी कधी त्यांना वाईट शक्तींचा त्रास होत असतो, नजरबाधा होत असते. म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता हा उपाय आपल्याला करायचा आहे संध्याकाळच्या वेळेला म्हणजे अगदी 6 वाजल्यापासून रात्री तुम्ही 9-9:30 वाजेपर्यंत जी वेळ आहे तर ती या वेळेमध्ये करू शकता. शक्यतो करून तुम्हाला हा उपाय 6:30 ते 7:30 या वेळेमध्ये जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण जर आपल्याला या वेळेमध्ये उपाय करणं नाही शक्य झालं तर मग तुम्ही रात्री झोपण्या अगोदर म्हणजे 12 पर्यंत हा उपाय केला तरी देखील चालणार आहे, काही अडचण नाही. आता बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्या मुलांच्या जीवनामध्ये काही ना काही समस्या, अडचणी असतात. कधी कधी समस्या शैक्षणिक असू शकतात, म्हणजे आपल्या मुलांना अभ्यासामध्ये खूप अभ्यास करूनही मनासारखे मार्क्स जे आहेत तर ते मिळत नाही, शैक्षणिक प्रगती होत नाही. बऱ्याच वेळेला मुलं खूप अभ्यास करतात परंतु त्यांची स्मरणशक्ती जी आहे तर ती कुठेतरी कमजोर पडते. वाचलेला केलेला अभ्यास मनामध्ये त्यांच्या लक्षात राहत नाही. ऐन परीक्षेच्या वेळेला पेपरमध्ये त्यांना लिहिता येत नाही. जसं की केलेला जो काय अभ्यास आहे तर तो आठवत नाही. म्हणजेच काय तर स्मरणशक्ती कमजोर झालेली असल्यामुळे पेपरमध्ये त्यांना लिहिता येत नाही. तर त्यावेळेला सुद्धा नजर दोष जो आहे तर तो असू शकतो. आता नजर ही बाहेरच्यांचीच लागते का, तर नाही, आपल्या आई वडिलांची सुद्धा आपल्या मुलांना नजर जी आहे तर ती लागत असते. कारण बऱ्याच वेळा आपण आपल्या मुलांचं तोंड देखल्या कौतुक करत असतो, म्हणून बाहेरच्यांचीच नाही तर अगदी घरच्यांची सुद्धा नजरबाधा मुलांना होऊ शकते. म्हणूनच आपण हा उपाय उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. आता आपली मुलं जर नोकरी शोधत आहेत, मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा नोकरी करत आहे परंतु त्या नोकरीमध्ये त्यांचं मन लागत नाहीये किंवा मग नोकरीमध्ये त्यांना पगारवाढ होत नाहीये, प्रमोशन मिळत नाहीये किंवा कधी कधी मुलं सतत आजारी पडत आहेत. लहान मुलं असतील ती खूप हट्टीपणा करतात. आपली मुलं व्यसनांच्या आहारी जाऊ शकतात किंवा वाईट नाद मुलांना लागलेले असतात. तर अशा कोणत्याही जरी समस्या असतील तरी सुद्धा आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. यामुळे त्यांच्या जीवनामध्ये येणारे संकट, दुःख दूर होतील. फक्त आपण ज्यावेळी उपाय करतो ना त्यावेळेला एकदाच उपाय केला आणि लगेच फरक पडला असं होत नाही बरं का. तर आपल्याला उपायामध्ये सातत्य जे आहे ना तर ते ठेवायचं आहे. प्रत्येक उपाय हा ठराविक तिथीला आपण केला तर त्याचं निश्चितपणे फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं. आता उपाय करण्या अगोदर आपल्याला समोर देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे, तुळशी समोर दिवा धूप लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला ज्या मुलांसाठी उपाय करायचा आहे त्या मुलांना स्वच्छ तोंड हातपाय धुवायला लावायचे आहे. एका पाटावरती, आसनावरती पूर्वेकडे तोंड करून बसायला लावायचं आहे. चुकून देखील दक्षिण दिशेला, उत्तर दिशेला आपल्याला तोंड जे आहे तर ते करायचं नाही. पूर्व किंवा पश्चिम या 2 दिशेलाच तोंड आपल्याला करून मुलांना बसवायचं आहे. त्यानंतर आपल्याला मुलांवरून काही वस्तू ज्या आहेत तर त्या ओवाळून घ्यायच्या आहे. उपाय करण्यासाठी आपल्याला लाल वाळलेल्या ज्या मिरच्या असतात ना तर त्या आपल्याला 5 किंवा 7 देठासहित आपल्याला मिरच्या घ्यायच्या आहे. मिरच्यांचे देठ जे आहेत ना तर ते तुटलेले नसावे, मिरच्यांना देठ असावे अशा आपल्याला मिरच्या घ्यायच्या आहेत. यानंतर खडे मीठ जे असतं ते थोडंसं घ्यायचं. आपल्याला 5-7 मोहरीचे दाणे जे आहे, पिवळी मोहरी तर ती घ्यायची आहे. पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर मग काळी मोहरी घेतली तरी देखील चालणार आहे. ही आपल्याला घ्यायचं आहे आणि मुलांवरून आपल्याला ओवाळून घ्यायचं. घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिरतो तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेमध्ये आपल्याला हे साहित्य मुलांवरून 7 वेळा ओवाळायचं आहे किंवा मग 3 वेळा ओवाळलं तरी देखील चालणार आहे. ओवाळत असताना डोक्यापासून ते पायापर्यंत आपल्याला ओवाळायचं. म्हणजे थोडक्यात काय तर मीठ मिरचीने आपल्याला
आपल्याला आपल्या मुलांची नजर जी आहे तर ती काढायची आहे। यानंतर हे साहित्य आपल्याला आगीमध्ये टाकायचं आहे। आता तुमच्याकडे जर चूल असेल तर चुलीमध्ये टाकलं तरी देखील चालणार आहे, किंवा मग थोडंसं तुम्ही कागद वगैरे गोळा करून त्यामध्ये टाकलं आणि अग्नी प्रज्वलित केली त्यामध्ये टाकलं तरी देखील चालेल, किंवा मग एखाद्या भांड्यामध्ये कागद पेटून घ्या आणि त्यामध्ये हे जाळून टाकायचं आहे। ज्यावेळी आपण हे साहित्य मुलांवरून ओवाळतो त्यावेळेला आपल्याला काहीही बोलायचं नाही, आणि ज्यावेळी हे साहित्य आपण अग्नीमध्ये टाकतो त्यानंतर मुलांना उठायला सांगायचं। तर अशा प्रकारे एका मुलाचा उपाय करून झाल्यावरती दुसऱ्या मुलांना आपल्याला बसायला सांगायचं आहे। आणि जिथे आपण पहिल्या मुलांना बसवलं होतं ना, थोडंसं पाठ किंवा जे आसनावरती बसवलंय तर ती जागा आपल्याला चाळून घ्यायची, म्हणजे सरकून घ्यायची आहे। थोडक्यात म्हणजे थोडं आपल्याला आसन इकडे तिकडे करायचं आहे तिथेच, परंतु थोडंसं आपल्याला ती जागा हलवायची आहे, बाजूला बसवायचं आहे। अशा पद्धतीने दुसऱ्या मुलांना बसवायचं आणि याच पद्धतीने सेम तो उपाय करायचा। आता जर अग्नी पेटवणं तुम्हाला शक्य नसेल तर मीठ आणि मोहरी घ्यायची, अशाच प्रकारे मुलांवरून ओवाळून घ्यायचं आणि ते आपल्याला एखाद्या खरकट्या पाण्यामध्ये, बेसिंगमध्ये, टॉयलेटमध्ये आपल्याला हे टाकायचं आहे। यामुळे सर्व प्रकारची नकारात्मकता, इडापिडा जी आहे तर ती नष्ट होत असते। आता हे सुद्धा जर आपल्याला नाही शक्य झालं तर आपल्याला काय करायचं, मुठभर तांदूळ घ्यायचे आणि हे तांदूळ आपल्या ओंजळीमध्ये घ्यायचे, आपल्या मुलांवरून 3 वेळा 7 वेळा उतारा करून घ्यायचा आणि काहीही न बोलता घरापासून आपल्याला थोडंसं दूर जायचं आहे। एखाद्या झाडाखाली हे तांदूळ जे आहे तर ते आपल्याला टाकून द्यायचे आहे। फक्त एकच करा, आपण जे काय उपाय करतो, सेवा करतो, तर आपण केलेल्या उपायांपासून, सेवेपासून कुणालाही त्रास होणार नाही। उपाय जे आहे तर ते आपल्याला आपलं चांगलं होण्यासाठी करायचे आहे, कुणाच्या वाईटासाठी करू नका। जसे की म्हण आहे, आपण जर दुसऱ्यांसाठी खड्डा खोदला तर आपणच त्यामध्ये पडत असतो, म्हणून आपण जर कुणाच्या वाईटासाठी हा उपाय केला तर आपल्याला त्याचा बिलकुलही फायदा जो आहे तर तो मिळत नाही। म्हणून आपण जे काय उपाय करतो त्यापासून कुणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। त्यावरती कुणाचे पाय पडणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण की यामध्ये आपण ज्यावेळी उतारा करतो ना त्यावेळी जी काही इडापिडा असते, नकारात्मक ऊर्जा असते तर ती शोषली गेलेली असते। म्हणून या उपायांचा इतरांना त्रास होणार नाही अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे। आणि ज्यावेळी आपण तांदूळ हे झाडाखाली टाकून येतो तर परत घरी येते वेळी आपल्याला मागे वळून बघायचं नाही। इतर कुणी जर आपल्याला वाटेमध्येच भेटलं तर त्यांच्याशी सुद्धा आपल्याला बोलायचं नाही। सरळ आपल्याला न बोलता घरातनं बाहेर जायचं आहे तांदूळ घेऊन, आणि तिकडनं येताना देखील आपल्याला मध्येच कुणाशी बोलायचं नाही किंवा मध्येच कुठेतरी थांबायचं नाही। सरळ आपल्याला घरी यायचं आहे। घरी आल्यानंतर बाहेरच आपल्याला तोंड हातपाय धुवायचे आहे, चूळ भरायचे आहे आणि आपल्याला आपल्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे। परत देवांना नमस्कार करायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला हे उपाय जे आहेत तर ते उद्याच्या दिवशी करायचे आहे। उपाय नक्की करून बघा। हा उपाय तुम्ही उद्याच नाही तर प्रत्येक अमावस्येला हा उपाय करून बघत जावा। नक्कीच तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये जी काय अडचण आहे तर ती सुधारणा झालेली दिसायला सुरुवात होईल। सांगणं इतकंच आहे, कारण की अशा ज्या तिथी असतात तर त्या ठराविक तिथीला आपण छोटे मोठे उपाय, सेवा केली तर त्या सेवेचं, उपायांचं फळ आपल्याला नक्की प्राप्त होत असतं। म्हणून आपण अशा ठराविक तिथीला आवर्जून उपाय करायचा आहे। आता उपाय आई किंवा वडील सुद्धा करू शकतात। जर मासिक धर्म असेल तर हा उपाय वडिलांनी केला आपल्या मुलांसाठी, मुलींसाठी तरी देखील चालणार आहे, किंवा मग तुमची मुलं जर मोठी असेल ती स्वतः हा उपाय करू शकत असतील तर त्यांनी स्वतः हा उपाय केले तरी देखील चालणार आहे। आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल। ज्यांना काही नाही समजलं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।